नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रम आराखड्याला देखील मंजुरी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून हे नवीन बदल अंमलामध्ये आणले जाणार आहेत. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंग देओल, आयुक्त सचिन प्रताप सिंग इत्यादी लोक उपस्थित होते. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून 2री, 3री आणि 4थी सोबतच 6वीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार काठिण्य पातळी निश्चित करून अध्ययन निश्चितीवरती अभ्यासक्रम आराखडा ठरवण्यात आला आहे. याला राज्य सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर या प्रारूपाला शालेय शिक्षण आयुक्तांकडे असलेल्या अभ्यासक्रम समन्वय समितीकडनं मंजुरी मिळाल्यानंतर त्यासाठीची पाठ्यपुस्तकं बालभारतीकडनं तातडीनं तयार करून येत्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासूनच ती उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं 2री, 3री आणि 4थीचा अभ्यासक्रम आराखडा आणि त्यासाठीच्या पाठ्यपुस्तकांवरील शिकवणी आदींसाठी NCERT तर्फे राज्यातील मुख्य प्रशिक्षण याच महिन्यात आयोजित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा स्तरावरील शिक्षकांचं प्रशिक्षण असं प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण केले जाणार असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 2री, 3री आणि 4थी सोबतच आता 6वीचा अभ्यासक्रम देखील यावर्षीपासून बदलला जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.